नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये मी आपले स्वागत करतो। मित्रांनो, जर आपल्याला ओंकारेश्वरला जायचं असेल तर त्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी सर्वप्रथम आपल्या मनात येतात। एक तर राहण्याची व्यवस्था आणि दुसरं जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था। राहण्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये जे संत गजानन महाराज भक्त निवास सांगितलेला आहे तो त्या ठिकाणी राहण्याचा एक उत्तम जागा आहे। पण जर आपल्याला त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा मिळाली नाही तर त्या भक्त निवासाच्या बाहेरच्या बाजूला जे मार्केट आहे त्या ठिकाणी बरीचशी हॉटेल्स आहे ज्या ठिकाणी आपण राहू शकता। सोबतच जेवण आणि नाश्ता यासाठी पण भरपूर अशी हॉटेल्स, छोटे कॅन्टीन त्या ठिकाणी आहेत। म्हणजे आपल्याला राहण्यासाठी आणि जेवणासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ओंकारेश्वरला होणार नाही। तिथे राहण्यासाठी हॉटेल्स जरी उपलब्ध असले तरी मला असे वाटते की आपण सर्वप्रथम भक्त निवासामध्ये जाऊन त्या ठिकाणी रूम्स खाली आहेत का ते सुरुवातीला चेक करून घ्यावे। जर त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी रूम मिळाली तर आपल्याला राहण्याचे आणि सोबतच जेवणाचे दोन्ही पण त्या ठिकाणी कामे एकसाथ होतील। पण जर रूम मिळाली नाही तरी काही काळजी करायची गरज नाही। त्या भक्तनिवासाच्या बाजूच्या बाजारामध्ये बरेचसे हॉटेल्स राहण्यासाठी आणि जेवणासाठी पण त्या ठिकाणी अगदी उत्तम व्यवस्था आहे। सायंकाळी आम्ही सुद्धा जेवण केल्यावरती या भक्त निवासाच्या बाहेर असलेल्या मार्केटमध्ये फेरफटका मारण्यासाठी निघालो होतो। आपण बघू शकता खूप सारी दुकानं सध्या उघडी आहेत आणि त्या ठिकाणी लोक जेवण नाश्ता सुद्धा घेत आहेत। जेवणामध्ये ऑर्डरप्रमाणे थाली, साऊथ इंडियन तसेच इतर प्रकारचे जेवणसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। जेवण झाल्यानंतर बाहेर फिरत असताना थंडीची चाहूल लागली होती, त्यामुळे अशावेळी गरमागरम दूध कुठे मिळतं का ते शोधण्याकरता आम्ही या मार्केटची संपूर्ण प्रदक्षिणा घातली। तेथील लोकांना विचारले असता सगळ्यांनी आम्हाला पुढच्या बाजूला एका ठिकाणी गरम दूध मिळतं असं सांगितलं। तर आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी थंडीच्या दिवसांमध्ये गरम दूध पिण्याकरता गेलो होतो। भक्त निवासाच्या जवळच हा गरम दुधाचा स्टॉल आहे। मोठा ग्लास 30 रुपये याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला गरमागरम दूध मिळतं। आम्ही सगळ्यांनी या गरमागरम दुधाचा आस्वाद घेतला।
गरमागरम दूध पिल्यानंतर फेरफटका मारण्याकरिता आम्ही नर्मदा नदीच्या घाटावर जाण्याचा निर्णय घेतला। तिथून पुढे पायी गेले असता नर्मदेच्या घाटावरती रात्री रोषणाई करण्यात आलेली होती। आपण बघू शकता रात्रीच्या वेळी हा नर्मदेचा घाट आणि त्या घाटावर असलेला बांध आणि त्या ठिकाणी केलेली रोषणाई, हे दृश्य खरंच खूप मनमोहक असतं। शांतपणे या नर्मदेच्या घाटावरती आम्ही बराच वेळ बसलो। नर्मदेच्या घाटावरील हा रात्रीचा असा विहंगम दृश्य पाहून मनाला खूपच आनंद होतो। आपण बघू शकता सर्वत्र रोषणाई केलेली आहे। आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप आभार।